पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, तुम्ही पाहताय तुमच्या लाडक्या वाहिनीवरचा अतिशय लाडका कार्यक्रम। वाहिनी आहे झी मराठी आणि लाडका कार्यक्रम आहे आम्ही सारे खवय्ये। तुमच्या घरातली मुलं आम्ही अभ्यास करतोय असं भासवण्यासाठी जो विषय त्यांना नाहीच आहे त्याचं पुस्तक हातात घेऊन त्याचा अभ्यास केल्याचा अभिनय करू शकतात। आता बघा मी कशी चोरी पकडतोय ते। काय हे काय चाललंय? अभ्यास करते। कशाचा पेपर आहे उद्या? इंग्लिशचा पेपर आहे। मग तुमच्या अभ्यासक्रमाचा ह्या पुस्तकाशी काय संबंध आहे? आणि उलट पुस्तक धरून अभ्यास करतेस का? लहानपणी आम्ही हे सगळं करायचो। असो, काही गोष्टींच्या नादी न लागलेलं बरं आणि काही गोष्टी न खाल्लेलं बरं, त्यातला हा एक प्रकार आहे, हो की नाही? चला आपण आजच्या भागाला आता सुरुवात करूया आणि आलेल्या दोन पाहुण्यांचं स्वागत करूया आणि बघूया नेमके आज गोडाचे पदार्थ होत आहेत का खमंग होत आहेत। या नमस्कार। या नमस्कार, मीच बोलणार। ठीक आहे, नमस्कार। नमस्कार। हॅलो हॅलो। खूप मनापासून तुमचं स्वागत। काय करता वरदा मॅडम आपण? मी नाट्यामधून आली आहे, तिकडे आमचं कृषी पर्यटन केंद्र आहे। तुमचं काय नाव? माझं नाव मोनिका रुपेश कोठारी, पुण्याहून आली आहे। मी बाय प्रोफेशन आर्किटेक्ट आहे। अरे वा, काय करणार आहात तुम्ही मॅडम? मी बनवणार आहे शाही कलश। आणि तुम्ही काय करताय? मी फणस बिर्याणी। तर आज आपण पाहणार आहोत शाही कलश आणि फणस बिर्याणी। लगेच वळूया पदार्थांकडे, पण त्याआधी इंडिया गेटकडनं तुम्हाला हे छानसं ॲप्रन भेट। काय स्वयंपाक करताना स्वच्छता फार महत्त्वाची असते बरं का, घाला त्यांच्या गळ्यात। चला, आल्याला तुम्हाला ही छानशी भेटवस्तू। आता हा ॲप्रन घालून आपण स्वयंपाकाकडे वळूया। पहिल्यांदा कुठला पदार्थ होणार आहे? बिर्याणी। का बरं? कोकणातली। आता तर आपण पहिल्यांदा शाही कलशच बघायचा, लगेच बघूया साहित्य काय। साहित्य काय? चला बिर्याणी। काजू पावडर, साखर, डार्क कंपाऊंड चॉकलेट, मिल्क चॉकलेट, त्याच्यानंतर व्हाईट कंपाऊंड चॉकलेट, मिल्क पावडर, साजूक तूप। इथे मी डेकोरेशनसाठी काही साहित्य घेतलेलं आहे, जसं आहे टुटी फ्रुटी, आपल्या गुलाबाच्या ज्या असतात त्या सुकलेल्या पाकळ्या, आणि इथे स्प्रिंकलर्स घेतलेले आहेत। वा, सगळंच साहित्य आपल्या आवडीचं आहे, सजावटीपासून ते अगदी काजूच्या पावडरीपर्यंत। तुम्ही रत्नागिरीच्या आहात ना? ही पण मूळ रत्नागिरीची, त्याच्यामुळे तिथल्या माणसांशी कसं डील करायचं याची तुम्हाला आता टॅक्ट आलेली आहे। थोड्या माझ्या गावाच्या शेजारची आहे। बघा ना, एकदा अनुभव घेऊन घ्या। एकदा मुंबईत आल्यानंतर ती कशी बदलली आहे जरा सांभाळा तिला। ओके, चला मोनिका मॅडम, आता आपल्याला काही धोका नाही, साहित्य संपणार नाहीये, लगेच आपण कृती करूया। काय करूया आधी? सगळ्यात आधी आपण बॉइलिंग मेथड, डबल बॉइलिंग मेथड पद्धतीने आपण हे जे चॉकलेट आहे ना ते आपलं आधी बनवून घेऊया। बरं। पॅनमध्ये आपल्याला पाणी लागणार आहे। पाणी गॅस लावू? हो। यामध्ये आपण पाणी ओतायचं। चला, काय करायचं आता? आता आपण याच्यामध्ये हे भांडं ठेवूयात। ठीक आहे। आणि हे जे आपण दोन्ही चॉकलेट घेतलेले आहेत, एक काम करूया, आपण जो शाही कलश करतोय त्याच्यासाठी लागणारा हा जो चॉकलेटचा मेल्ट आपल्याला करायचा आहे तो आपण करून घेऊया। चॉकलेट मेल्ट झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे। चला, शाही कलशसाठी लागणारा चॉकलेट मेल्ट झालेला आहे। आता पुढे काय करूया? आता चॉकलेटचा हा एक पाट आपला झालेला आहे, जो आपण मिक्स घेतलेला होता। तर त्यानंतर हे जे व्हाईट चॉकलेट आहे जे आपण शेडिंगसाठी म्हणून वापरणार आहोत ते देखील आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे। बरं, डबल बॉइलिंग। डबल बॉइलिंग। चला, आपण आधीचे दोन चॉकलेट मेल्ट केले, आता हे पण चॉकलेट मेल्ट झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे। चला, चॉकलेट मेल्ट झालेलं आहे ते आपण आता इथे ठेवूया। आणि तुम्ही आता एक समोर मोल्ड आणलेला आहे। हो। काय करायचं आता? यामध्ये काय करायचं, ब्रशच्या साह्याने हे जे आपण व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलंय ना मोल्ड करून, मेल्ट करून, ते आपण ब्रशच्या साह्याने अशा पद्धतीने मोल्डच्या आतल्या बाजूला लावून घ्यायचं। इथे लावा जरा, ह्या तीन चरणांना लावा। जरा कलाकुसरीचं काम आहे। हो, ठीक आहे। आता आपण एक 5-6 मोल्ड आहे लावून घेतलंय। पुढे आता हे झालेलं आहे। याच्यानंतर मोजून एक 2 मिनिटासाठी आपण हे डीप फ्रीज करायचं आहे। अच्छा, चला प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहिती आहे आमच्याकडे म्हणजे एका कुटुंबाचे कपडे मावतील एवढं कपाट एवढं फ्रीज आहे, तर आम्ही त्याच्यामध्ये हा मोल्ड ठेवतो, डीप फ्रीज करून घेतो, जेणेकरून व्हाईट चॉकलेट जे आहे ते छान सेट होईल बेसला। हे झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे। परफेक्ट। आपण हे व्यवस्थित गार करून घेतल्यामुळे व्हाईट चॉकलेट आता सेट झालं, बेसला सेट झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण आपलं तयार केलेलं हे जे मेल्टेड डार्क चॉकलेट ते आपण यात टाकायचं आहे। आणि आपण सगळ्या ह्याच्यात पोर करून घेतलं ना की त्याला चांगल्या प्रकारे टॅप करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये काही एअर गॅप राहणार नाही।
ह्या अशा पद्धतीने आपण हे टाकून घेतलं आणि हे असं टॅप करून घ्यायचं आणि हे पुन्हा एकदा आपण सेट करून घ्यायचं आहे. आपण फ्रीजमध्ये हे सेट करून झालं की मग आपले मोदक जे आहेत वरचे चॉकलेट मोदक ते रेडी. चला, आम्ही मग अशी व्हाईट चॉकलेट घालून हे सेट करून घेतलं. आता परत डार्क चॉकलेट घातल्यानंतर परत सेट करतो. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा. आपण इथे पॅनमध्ये साखर घ्यायची आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. अजून टाका. बस. आणि आता या साखरेचा आपण एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे. बर. साखर जी आहे ती पूर्ण विरघळली पाहिजे. एक तारी पाकाचं नाव घेतलं आणि तुतारी आली. आपण इथे बघू शकतो ही एकतार आलेली छान आलेली आहे. एकतार. अशा वेळी आपण गॅस बंद करून टाकायचा. बरोबर आहे. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा थोडंसं स्टेअर करायचं. त्यानंतर आता आपण ही जी काजूची पावडर तयार करून घेतली आहे ती आपण यात टाकायची आहे. टाका. सगळी नाही, थोडी थोडी टाकायची, सगळी एकदम नाही टाकायची. आणि हे मिक्स करत असताना यात आपण मिल्क पावडर टाकायची आहे अर्धा कप. ठीक आहे. आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. वा, मस्त. आणि आपल्या या कलशला थोडी छान चकाकी यावी यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं साजूक तूप. तुपामुळे त्याला एक छान ग्लो येणार आहे. त्यामुळे थोडंसं तूप टाकायचं आहे. मजा आहे बाबा कलशाची. स्किन केअर. आणि आपण ही जी पुढची कृती केलेली आहे ना ती सर्व गॅस बंद करूनच केलेली आहे. हो हो हो. कारण की जास्त गरम जर झालं तर ते कडक होईल. बरोबर आहे. आपण आता ही जी काजूची पावडर आहे ती साखरेच्या पाकात छान मिक्स केलेली आहे. त्यात तूप घातलंय. त्याचा गोळा बटर पेपरवरती थापूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. अप्रतिम असा गोळा तयार झालेला आहे. आता पुढे काय करायचं? तो खरंच अप्रतिम झाला. याचं साईन हे की ते पॅनला कुठेही चिकटलेलं नाही. करेक्ट. आणि असं जर नाही झालं, तुम्हाला वाटलं की ते चिकटलेलं दिसतंय कुठे, 2 मिनिटं तुम्ही गॅस ऑन करू शकता आणि पुन्हा एकत्रित तो गोळा पण पॅनवरतीच तयार करून घ्यायचा. ठीक. तुम्हाला जी हवी ती तकाकी पण आलेली आहे. त्याला ती पण आलेली आहे तूप लावल्यामुळे. हे आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर बटर पेपरच्या साह्याने आपण याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला आपण आपल्या बाउलमध्ये काढून घेऊया. ठीक आहे. तोंडाला पाणी सुटलंय ना. छान असा आपला हा गोळा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे. साधारण लिंबाच्या आकाराचा आपण ह्याचा गोळा करणार आहोत. हे बघ, हे गोळे आपण सगळे तयार करून घ्यायचे म्हणजे त्याला आपण एकेकाला कलशचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. तर या अशा पद्धतीने आपण ह्याला आकार द्यायचा आहे. असा कलशचा आकार आपण ह्याला दिलेला आहे. खूप छान. आणि या पद्धतीनेच आपण बाकीचे जे कलश आहेत ते देखील रेडी करून घ्यायचे आहे. वा 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 वा. आम्ही जे मगाशी मोल्डमध्ये आधी व्हाईट चॉकलेट लावलं होतं आणि त्याच्यानंतर वरती डार्क चॉकलेट घातलं होतं त्याचा परिणाम बघा. कलशाच्या टोकावरती बर्फ तयार झालेला आहे. हो की नाही? फारच छान. वा. आता याला आपण चांदीचं वर्क जे असतं ते लावायचं आहे. त्यानंतर आपण ह्याला थोडं तुटी फ्रुटीने सजवूयात. वा वा. त्यानंतर या गुलाबाच्या पाकळ्या ज्या घेतल्यात आपण त्या थोड्याशा याच्यामध्ये भरायच्या आहेत. काही स्प्रिंकलर्स टाकूयात. मस्त. खूपच छान. अप्रतिम. आणि आता एक कलश जो आहे वरचा तो आपण याच्यावरती ठेवूयात अशा पद्धतीने. क्या बात है. बघा, मोनिकाजींनी तयार केलेला हा चॉकलेटचा शाही कलश अफलातून झालेला इतका चांगला आहे की आता हा कलश घेऊन मला गृहप्रवेशच करावा असं वाटतं. पण आधी आपण हे खाऊया, मनापासून याचा आनंद घेऊया. एका कलशाने काही भरणार नाही पोट, त्याच्यामुळे आम्ही खूप कलश करून घेतो. तुम्ही कशाला वाट पाहताय? पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता शाही कलश तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम डबल बॉइलिंग पद्धतीचा वापर करून डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट एकत्र वितळवून घ्यावं. त्यानंतर व्हाईट चॉकलेट देखील अशाच प्रकारे मेल्ट करून घ्यावं. त्यानंतर हे व्हाईट चॉकलेट मोल्डच्या आतल्या बाजूला ब्रशच्या सहाय्याने लावून घ्यावं आणि मोल्ड 2 मिनिटं डीप फ्रीज करून घ्यावा. त्यानंतर मोल्डमध्ये वितळवलेलं डार्क आणि मिल्क चॉकलेट घालावं. त्यानंतर हलक्या हाताने मोल्ड आपटून घ्यावा म्हणजे एअर बबल्स निघून जातील. हे चॉकलेट सेट करण्यासाठी पुन्हा एकदा मोल्ड डीप फ्रीज करावा.
कलशाचा बेस तयार करण्यासाठी प्रथम पॅनमध्ये साखर घ्यावी आणि थोडंसं पाणी त्यात घालावं आणि साखरेचा एकतारी पाक तयार करावा आणि तयार करून ठेवलेली काजूची पूड हळूहळू पाकात घालत मिक्स करून घ्यावी. त्याच वेळी या मिश्रणात मिल्क पावडर देखील घालावी. कलशाला चकाकी येण्यासाठी त्यात थोडंसं साजूक तूप घालावं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि बटर पेपरवर काढून घेऊन गोळा थोडासा मळून मिक्स करून घ्यावा. आता ह्या गोळ्यापासून लिंबाच्या आकाराएवढे गोळे करून घ्यावे आणि त्याला कलशाचा आकार द्यावा. त्याला वरून चांदीचा वरख लावावा. मग टुटी फ्रुटीने सजवून घ्यावं. त्यावर थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या ठेवून मोल्डमध्ये तयार केलेला चॉकलेटचा मोदक वर ठेवावा. चॉकलेटचा शाही कलश खाण्यासाठी तयार आहे. मोनिका मॅडमनी केलेला हा शाही कलश तयार आहे. आता तुम्ही हा घ्या आणि हा कलश तुमच्या जबाबदारीवरती सांभाळून ठेवा. ओके, दुहेरी जबाबदारी आहे, तेही सांभाळा आणि हेही सांभाळा. नक्कीच. थोड्या वेळाने भेटा. चालेल. जा, अजिबात खोटे लाड करणार. ऍक्टिंग करते ती. चला वरदा मॅडम, आता बारी आहे तुमची आणि स्वयंपाक करायचा तुम्हाला. तुम्ही करणार आहात फणस बिर्याणी. लागणारं साहित्य बघूया. फणस, तळलेला कांदा, टोमॅटो प्युरी, चिरलेला कांदा, काजू, साजूक तूप, दही, मटार, बेसन, ओला काजू, खडा मसाला, गरम मसाला, धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर, हळद, मीठ, तिखट, जिरे, त्याच्यानंतर केशर, पुदिना चिरलेला आणि कोथिंबीर, नारळाचं दूध. बर, आणि इकडे बाजूला काजू सुद्धा आहेत. हो, हे काजू आपल्याला वरती गार्निशिंगसाठी. मस्त. बिर्याणीसाठी लागणारं सगळं साहित्य तयार आहे. आता साहित्यामध्ये बिर्याणीमध्ये तांदूळ आम्हाला दिसलेले नाही आहेत, पण तुम्हाला माहिती आहे की या कार्यक्रमात नेहमी आपण वापरतो इंडिया गेट फेस रोजाना बासमती राईस. मला माहिती आहे की हा तांदूळ तुम्ही वापरत असाल, कारण 10 पैकी 9 महिला या तांदळाला प्राधान्य देतात. त्याची कारणं अशी आहेत की याचा प्रत्येक दाणा दाणा आहे मोठा. शिजवल्यानंतर हा छान फ्लफी होतो, फुगतो, चांगला शिजतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन स्टिकी आहे. फार तेल खात किंवा पीत नाही, त्यामुळे अन्न होतं पौष्टिक. आजच घरी घेऊन या इंडिया गेट फेस्ट रोजाना बासमती राईस आणि द्या तुमच्या कुटुंबाला पौष्टिक अन्न. आपण हा राईस वापरूया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया. किती लागणार आहे तांदूळ? बस. तांदूळ आपण घेतलेला आहे. काय करूया पहिल्यांदा, पण त्याआधी एक आपलं साहित्यामध्ये हो, ही आलं लसूण मिरची पेस्ट आहे. हां, ठीक आहे, ती सुद्धा आपण वापरतोय. आता काय करूया पहिल्यांदा, तांदूळ थोडं पाणी घालून भिजवून ठेवूया एक 10 मिनिटं. बरं, पुरे? हो, बस. तांदूळ शांतपणे भिजेपर्यंत आपण करूया पुढची कृती. एका बाजूला ग्रेव्ही तयार करू, त्याआधी हे थोडं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. बरं, ते करून ठेवून ग्रेव्ही करायला सुरुवात. ओके, चमचा देतो. फणस काय शिजवून घेतलंय का? फणस शिजवून घेतलेला आहे. अच्छा. मध्ये थोडी हळद, साधारण अर्धा चमचा वगैरे, 1-2 चमचे लाल तिखट, त्यानंतर धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर 1 चमचा, आणि थोडासा गरम मसाला, आणि ह्याला बाइंडिंगसाठी चण्यात बेसन 1-2 चमचे, आणि मीठ चवीनुसार. त्याच्यात काही पाणी वगैरे घालायचं? थोडंसं तेल. ओ अच्छा, घालू मग? हो. फणस बिर्याणीसाठी लागणारं हे जे शिजवलेलं फणस आहे ते आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यात आपण मसाले घातलेले आहेत, तेल आणि मसाले असं मिश्रण करून आपण ते मॅरिनेट करून घेतोय. किती वेळ लागेल? एक साधारण 15 मिनिटं मॅरिनेट केलं. ठीक आहे. मग आपण आता त्याला जरा हो पलीकडे ठेवूया. हो. आणि पुढे काय ग्रेव्ही करायची आहे म्हणालात ना? हो. काय घालायचं याच्यात? तेल. किती लागणार आहे सांगा. बस. तेल गरम होईपर्यंत मला सांगा. तुमचं लव्ह मॅरेज आहे म्हणे असं मी ऐकलं. हो. त्याची एक छानशी गोष्ट आहे असंही मी ऐकलंय. काय त्या लग्नाची गोष्ट आहे जरा सांगा की. ॲक्च्युली मी नाट्याला, माझे मूळ गाव नाटेच आहे,
तिथे गणेश बऱ्याच वेळेला यायचे किंवा घरी आमच्याकडे छोटी मोठी कामं असतील, समजा नारळ काढायचे आहेत किंवा आंबे काही काढायचे असतील, तर त्यावेळेला पण ते मदतीसाठी वगैरे येत होते. त्यावेळेला त्यांनी मला एकदा घरी नारळ काढायचे होते तर माझ्या आजोबांनी त्यांना विचारलं होतं गणेशना की तुम्ही येशील का जरा आंबे मदतीला आम्हाला जरा नारळ काढायला. म्हणाला हो येईन ना म्हणे काढायला. आणि मग तो त्याच्या एका आत्ते भावाला घेऊन आला होता आणि त्याला त्याने सांगितलं होतं की मी सांगेपर्यंत तू नारळ झाडावरून खाली उतरायचं नाही, तिथे वरतीच थांबून राहायचं नारळाच्या झाडावर. क्या बात है, आत्ते भाऊ चांगला धाकातला होता. तर त्यामुळे तो वरती थांबला. मग त्यांनी म्हणजे असं घुमून फिरून विचारलं, पण मला काही तेव्हा एवढं लक्षात नव्हतं आलं. अच्छा, त्याला तुम्ही लग्न होईपर्यंत झाडावरच बसवलं काय? नाही ना. नंतर बराच वेळ झाला म्हटल्यावर तो खाली आला उतरून, पण मी काही उत्तर दिलं नव्हतं त्यावेळेला. मग नंतर आम्ही घरी त्यांच्याकडे संध्याकाळी काहीतरी एक कार्यक्रम. एक मिनिट, मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की यांच्या मिस्टरांचा आत्ते भाऊ झाडावर जोपर्यंत बसला होता तोपर्यंत आपण या कढईमध्ये मसाले घातलेत. काय काय घातलेत? याच्यामध्ये हळद, तिखट, त्याच्यानंतर कांदा, त्याच्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट, आणि आता आपण त्याच्यात घालतोय टोमॅटोची प्युरी. आता मला सांगा, ही प्युरी मी ढवळतो. संध्याकाळी काही कार्यक्रम होता तेव्हा त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो, तेव्हा त्यांनी परत विचारलं, घुमून फिरून नाही, तेव्हा थेट विचारलं. अच्छा. तेव्हा मी सांगितलं की आत्ता काही मला म्हणजे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, आपण नंतर बघू, आता आपण शिक्षण आणि करिअर याच्याकडे लक्ष देऊ पहिलं, मग बघू. त्यानंतर अशा मध्ये मध्ये भेट होतच राहिल्या नारळ काढायला. आणि मग त्या भेटी गाठी झाल्यानंतर मग मी त्यांना हो सांगितलं. वा वा वा. आता आपण त्याच्यात थोडे मटार घालून घेऊ. बरं, मटार वापरलेले नाही, कच्चेच आहेत ना? हो, पण ते ह्याच्यामध्ये वाफून जातील. ठीक आहे. आणि हा ओला काजू. आता थोडं आपण आता नारळाचं दूध घालून घेऊ, साधारण एक वाटीभर. आणि काय? बिर्याणी मसाला सगळा घातला? हो, लागेल तेवढा. चला, ग्रेव्ही आता तयार होते आहे. आता पुढे काय करायचंय? ह्याच्यात आता फणस घालून घ्यायचंय. जे आपण मगाशी मॅरिनेट करत ठेवले होते ते फणस आता आपण घालूया. आणि तांदूळ आहे तो आपला भिजला आता छान. हां, तर तो शिजत ठेवू. ठीक आहे. बरं, आता आम्ही कसं आहे, वेळेची बचत कायम करत असतो, कारण तुमच्याही भुकेची वेळ आहे. त्यामुळे आम्हाला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की आम्ही तांदूळ तुमच्यासमोर भिजत घातला, पण त्याआधी आम्ही इंडिया गेट फेस्ट रोजाना बासमती राईस शिजवून सुद्धा ठेवलेला आहे. तो घ्या बरं जरा वरदा मॅडम. त्याच्यामुळे कसं आपला बिर्याणी करायचा वेळ वाचेल. हो, शिजवून घेताना हा 80% शिजवून घ्यायचा आहे. आणि या ग्रेव्हीमध्ये साजूक तूप. वा, ओके, झालं. आता आपली ग्रेव्ही तयार आहे, शिजवलेला भात तयार आहे. मला वाटतं आता फक्त लेअरिंग राहिले. फॅन्टास्टिक. फणस बिर्याणी वरदा मॅडम आपल्यासाठी करतायत. ग्रेव्ही तयार आहे, भात तयार आहे. आता वळूया लेअरिंगच्या कृतीकडे. हम कर रहे है फणस बिर्याणी, आणि त्याच्यासाठी लागणारा हा भात तयार आहे आणि ही फणसाची ग्रेव्ही पण तयार आहे. क्या बात है. चला वरदा मॅडम, भूक लागली, आता चट करा बाबा. आता ह्याच्यामध्ये दही जर आपण आधी घालून घेतलं असतं तर ते फाटण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते काढून घेतल्यानंतर त्याच्यात दह्यामध्ये थोडंसं हळद, तिखट, चिमूटभर मीठ असं घालून घेऊन त्याच्यामध्ये. मला असं का वाटतंय की एक संकट आत्ता ओढवणार आहे इथे. बघा, मला ना बरोबर कळतं संकट ओढवणार आहे. काय काय चुबस मी नाही वाचणार चुकता. चला. अच्छा, मसाला दही आपण त्या फणसाच्या ग्रेव्हीमध्ये घालतोय. ते एकदा मिक्स करून घ्यायचं. आता राहिलेलं आहे फक्त लेअरिंग. फणसाच्या बिर्याणीचं फक्त लेअरिंग राहिलेलं आहे, त्यामुळे फार वाट तुम्हाला बघायला लागणार नाहीये. अप्रतिम, क्या बात है. ताबडतोब आपण आता हे ठेवूया गॅसवरती. हो, टाका ना.
घरच्या घरी एक छानशी बिर्याणी तुम्ही तयार करू शकता फणसाचा वापर करून. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल पण तुम्हाला जवळजवळ नॉनव्हेजच्या जाणारी रेसिपी हवी असेल तर फणस बिर्याणी इज द बेस्ट ऑप्शन. मंडळी, वाट कसली बघताय? पटकन लिहून घ्या कृती आणि साहित्य. आता फणस बिर्याणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये उकडून घेतलेला फणस घ्यावा. मॅरिनेट करण्यासाठी त्यात थोडीशी हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला, थोडंसं बेसन आणि चवीनुसार मीठ घालावं. वरून थोडंसं तेलही घालावं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवावं. आता एका कढईत तेल गरम करून घ्यावं. त्यात जिरं, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद, लाल तिखट घालावं. त्यानंतर चिरलेला कांदा घालावा आणि तो व्यवस्थित परतून घ्यावा. मग त्यात टोमॅटोची प्युरी घालावी. सगळं व्यवस्थित परतून घेऊन मग त्यात मटारचे दाणे आणि ओले काजू घालावे. त्यानंतर त्यात थोडंसं नारळाचं दूध घालावं. ते मिक्स करून घेऊन मग त्यात बिर्याणी मसाला घालावा आणि मॅरिनेट करून ठेवलेला फणस घालावा. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. थोडा वेळ शिजवून घेऊन मग त्यावर साजूक तूप घालावं. आता बिर्याणीसाठीच्या ग्रेव्हीमध्ये दह्यात थोडीशी हळद, लाल तिखट, मीठ घालून ते मिक्स करून घ्यावं. एका कढईत ग्रेव्ही आणि शिजवलेल्या भाताचं लेअरिंग करावं. ते करताना तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, केशर, काजू यांचा वापर करावा. मंद आचेवर झाकण ठेवून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. स्वादिष्ट आणि मसालेदार फणस बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. वरदा मॅडम आणि मोनिका मॅडम अशा एक पुण्याच्या आणि एक रत्नागिरीच्या मॅडम इथे आल्या आणि फार छान कमाल पदार्थ केले. गप्पाही खूप छान मारल्यात. आता आपण पदार्थ हे खाऊया, पण त्याआधी तुम्हाला एक प्रेमाचा आणि आपुलकीचा सल्ला की अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पात्रा तुमचा हा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.